नमस्कार. पुण्यात घडलेल्या दारूकांडानंतर राज्यभरात हातभट्टीच्या दारूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बेकायदेशीरपणे तयार होणाऱ्या दारूमुळे अनेकांचे जीव जात असताना आता या प्रश्नावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वेगळंच मत मांडलं आहे. हातभट्टीच्या दारूवर बंदी घालून प्रश्न सुटणार नाही, उलट सरकारने ती अधिकृत केल्यास महसूल वाढेल आणि मृत्यूचे प्रकारही कमी होतील, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. रामदास आठवले मंगळवारी भिवंडी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हातभट्टीच्या दारूबाबत आपलं मत मांडलं. पुण्यातील अलीकडच्या दारूकांडात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने राज्यभरात हातभट्ट्यांवर कारवाई सुरू केली. अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत, मात्र इतक्या कारवायांनंतरही हातभट्ट्या बंद होत नाहीत, असं आठवले म्हणाले. त्यांनी सांगितलं की राज्यातील अनेक गरीब आणि मजूर वर्गातील लोक हातभट्टीची दारू पितात, कारण त्यांचं आयुष्य सततच्या तणावात आणि संघर्षात जात असतं. दिवसभर मेहनत करूनही त्यांच्या आयुष्यात फारसा आनंद नसतो. मजूर, माथाडी कामगार, सफाई कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक लोकांमध्ये हातभट्टीची दारू पिण्याचं प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. आठवले म्हणाले की पोलिसांनी एका गल्लीतील हातभट्टी बंद केली तर दुसऱ्या गल्लीमध्ये ती पुन्हा सुरू होते. त्यामुळे फक्त धाडी टाकून किंवा बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. बेकायदेशीरपणे तयार होणाऱ्या दारूमध्ये अनेकदा घातक रसायनं मिसळली जातात, त्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही अशाच प्रकारांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी असंही सांगितलं की देशात पूर्णपणे दारूबंदी नाही, परदेशी दारू आणि वाईन शॉपला परवानगी आहे. मग हातभट्टीच्या दारूचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने का हाताळला जात नाहीये? सरकारने जर हातभट्टी दारूला नियंत्रित आणि अधिकृत स्वरूप दिलं तर त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल. त्यातून सरकारला महसूल मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेकायदेशीर व विषारू दारूमुळे होणारे मृत्यू कमी होतील, असं त्यांचं मत आहे. रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं की हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि सर्वजण त्यांच्याशी सहमत असतीलच असं नाही. मात्र या विषयावर सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, कारण अनेक वर्षांपासून हातभट्टीचा प्रश्न कायम आहे आणि प्रत्येक वेळी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होतं, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काही जणांनी त्यांच्या मताला समर्थन दिलं असून वास्तव स्वीकारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी या वक्तव्यावर टीका करत सरकारने दारूबंदी अधिक कडक करावी अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हातभट्टीची दारू अधिकृत करण्याऐवजी गरीब लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याची गरज आहे. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारल्या तर अशा व्यसनांचं प्रमाण कमी होईल. तर काही तज्ज्ञांच्या मते सरकारने नियंत्रणात उत्पादन केल्यास विषारू दारूमुळे होणारे मृत्यू कमी होऊ शकतात. पुण्यातील दारूकांडानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर तपास आणि कारवाई सुरू आहे. अनेक भागांमध्ये पोलिसांनी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मात्र त्याचवेळी हा प्रश्न कायमचा कसा सोडवायचा यावर आता चर्चा सुरू झाली आहे. रामदास आठवले यांच्या वक्तव्यामुळे ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे. हातभट्टीच्या दारूमुळे दरवर्षी अनेक गरीब कुटुंब उद्ध्वस्त होतात, अनेक महिलांचे संसार मोडतात आणि अनेक मुलं अनाथ होतात. त्यामुळे हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्नही आहे. गरीब आणि कष्टकरी वर्गातील लोकांना योग्य मार्गदर्शन, आरोग्य सुविधा आणि व्यसनमुक्तीचे पर्याय उपलब्ध करून देणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं अनेकांचं मत आहे. सध्या तरी रामदास आठवले यांच्या विधानावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकार या सूचनेकडे कसं पाहतं आणि पुढे यावर कोणता निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.